खूप इझी आहे. चला, माझ्या आसपास जेवढं मटेरियल अवेलेबल असतं ते वापरून आपण अभ्यास करायचा. चला ठीक आहे. तर आता सोलेनॉइड काय मुलांना आधी मी तुम्हाला दाखवते, मग मी पुस्तक शेअर करते. काय करायचं माहितीये का, जर तुम्हाला जमलंच पुढे जाऊन तुम्ही ज्यावेळी प्रयोगशाळेमध्ये वगैरे जाल, तुम्ही स्वतः सोलेनॉइड बनवू शकता. खूप सोपं आहे. काय करायचं आपल्याला, आपला जो नॉर्मल पुठ्ठा असतो ना वहीचा, तो घ्यायचा. आता समजा हा माझ्याकडे तर पेपर आहे, पण मी त्याला पुठ्ठा मानते. त्याला गोल गोल करायचं, हे असं गोल करायचं. ठीक आहे. तर असं आतून जे आहे ते मोकळं असेल. ठीक आहे. त्याला टेपने वगैरे चिटकावून घ्या. केलं असं त्याला गोल गोल. आता हा पुठ्ठा झाला. आणि ह्याच्यावर काय करायचं, आपली साधी इलेक्ट्रिक वायर असते की नाही अशी वाली, आता ही तर मी माझ्या मोबाईलची चार्जिंगची वायर तुम्हाला दाखवायला घेतली, पण आपली साधी वायर काळी असो लाल असो, त्याच्या वरचं काढून जी आतमधली तांब्याची तार असते ना, ते बिना कोटिंग वाली वरचं प्लास्टिक काढून मग काय करतो आपण त्याला, असं बघा त्याला गुंडाळतो. आता ही गुंडाळण्याची पद्धत बघा, मी मुलांना काय करते, माझ्या बाजूने बाहेर घेऊन जाते. म्हणजे मी काय करते, घड्याळ ज्या दिशेने फिरतं त्या दिशेला असं फिरवते. कळते. आणि मग हे दोन टोक जे दिसते तुम्हाला, हे पहिलं वालं टोक, हे वालं माझं लेफ्ट हँड वालं बघा मी हलवते, आणि हे दुसरं वालं टोक हे राईट हँड वालं. तर इथेच आपण काय करणार आहे, 3 गोष्टी लावणार, जसं नेहमी लावतो, एक बॅटरी, एक स्विच आणि एक रिओस्टॅट, आपलं करंट कमी जास्त करण्यासाठी. मग काय होतं, मॅजिक. ते साधी लोक आहेत ज्यांना सायन्स माहिती नाही, त्यांना तर वाटेल अरे हा तर चमत्कारच आहे. तर बघा काय चमत्कार होतोय तुमचा, ते जो बनलाय आता कुंतल गुंडाळून, ते जे बनलंय त्याला म्हणतात सोलेनॉइड. तर सोलेनॉइडला मराठीत काय म्हणतात आपण बघूयात. बघा, सांगा बरं मराठी मीडियमच्या मुलांना, सोलेनॉइडला काय नाव दिले तुमच्या पुस्तकामध्ये? विवेक आहे का क्लासमध्ये? तर मग ग्रुपमध्ये एक मेसेज टाकते मुलांना, क्लास 10 कुठं गेली सगळी मुलं? मॅम पेपर चालू आहे, पेपरचा अभ्यास करत आहे. हा बरोबर आहे. उद्या शनिवार आहे, तरी पण उद्या तुम्हाला सुट्टी नाहीये ना? नाही. तुमच्या किती मार्काचा पेपर आहे मुलांना? 50 मार्काचा आहे? 80 मार्काचा. मॅम 80 मार्काचा असतो. 80 मार्काचा आहे मराठी, म्हणजे इंग्रजी आणि हिंदीचा 80 मार्काचा असतो. गणित, विज्ञान भाग 1 भाग 2 40 मार्काचे असतो. अच्छा, म्हणजे आता उद्या कोणाचा विज्ञान 1 आहे की 2 आहे? उद्या कोणाचा आहे तो? मॅम उद्या आमचा गणिताचा आहे भाग 1. एकच आहे ना? बरं ठीक आहे बेटा, ठीक आहे. चला, तर मला आता हे तुम्हाला दाखवते. उद्या मॅथ्स 2 आहे, रोशनीने टाकले. बरं बेटा, ठीक आहे. बघा आता ह्याच्यामध्ये हे दिसते ह्याची ना, ही मराठी मधली आपली जी आहेत ना, जरा विचित्रच नाव आहे. नाल कुंतल. आता ह्याला नाल कुंतल का दिलंय नाव मला नाही माहिती. जेवढं मी लॉजिक लावू शकते, कदाचित हे आकाराने बघा हे कसं दिसते. हे घोड्याच्या पायाला ते नाळ काय बोलतात त्याला, पण नालच म्हणतात ना, काय ठोकतात ते, कळलं का मी काय म्हणते? घोड्याच्या पायाला खाली बघा ते ठोकतात, त्याला पण काय म्हणतात? ते नालच का म्हणतात ना? नालच म्हणतात. मग हे त्याचा आकार दिसतोय म्हणून यांनी याचं नाव असं दिलंय की काय मला नाही माहिती, पण इंग्रजीमध्ये त्याला सोलेनॉइड म्हणतात. तर मला तर ते इंग्रजी मधलं नाव जरा जास्त चांगलं वाटतंय. तर तुम्हाला माहितीये मुलांना, मग हे जे आपला हा सोलेनॉइड बनतोय ना, आता ह्याच्यामध्ये नीट लक्ष द्यायचंय. काल आपण बघा कॉइलचं जे शिकलेलो, तुम्हाला आठवते ना? अजून तर एक बाजू जी क्लॉकवाईज करंट घड्याळाच्या दिशेने करंट कॅरी करते, ती काय बनते? कोणतं ध्रुव बनते? घड्याळाच्या दिशेने जी करंट कॅरी करते
ती कोणतं ध्रुव बनते? दक्षिण ध्रुव की उत्तर ध्रुव? सांगा बरं. कालच केलं आपण, काल रात्रीच. नोट करा, हे तुमच्या पुस्तकामध्ये नाहीये तर. जी असं घड्याळ असं फिरते ना, माझा हात दिसतोय ना, घड्याळाच्या दिशेने जर करंट आपला असं जाऊन एका बाजूने जातोय आणि महाबारी येतोय, तर ती दक्षिण ध्रुवाचं काम करते. आणि त्याच्या उलटी बाजू, जिकडून करंट असा जातोय, घड्याळाच्या उलट्या दिशेने जाताना फिरताना दिसतोय आपल्याला, ती कशाचं काम करते? उत्तर ध्रुव. उत्तर ध्रुवाचं काम. ठीक आहे, उत्तर ध्रुव. हा. आता इथे काय होतंय मुलांनो, आता नीट बघा. हा आपला सोलेनॉइड आहे, आणि सोलेनॉइड वर ऍक्च्युअल मध्ये जसं काल कॉईल होती ना, ती कॉईल आपण एकच वायरीला एकदाच गोल गुंडाळलेली घेतलेली, पण आपण वायरीला असं खूप जास्त वेळ आपण तर गुंडाळू शकतो ना. तर त्याच वायरीला ऍक्च्युअली तर ही पण आपली ती गोल गोल गुंडाळलेलीच वायरच आहे, फक्त आपण काय करतोय, तिला असं घालतोय. तर आता बघा मग मॅजिक काय येते. मॅजिक काय आहे, तर हे जे आपलं सोलेनॉइड बनलंय, नाद कुंतल बनलंय, तर आता बघा इथे एक वायर आहे. तर ही जो पहिला गोल दिसतोय तुम्हाला, हा वायरचा बघा, हा वाला गोल. तर समजा इथून करंट असा गोल चाललाय, घड्याळाच्याच दिशेने चाललाय, तर कोणतं ही वाला जे टोक आहे ते काय बनेल मुलांनो? कोणतं ध्रुव बनेल? बोला, कोणतं ध्रुव बनेल? आताच मी जस्ट उत्तर दिलं. म्हणजे काल आपण जे केलं ना, आज आपण ते करतो त्यांचा. हा, हे बघा दिसतंय माझ्या हातामध्ये. हा, क्वेश्चन हा आहे बेटा. तर ही जी वायर अशी आपण गुंडाळली, हा, तर आता त्याच्यामधून असा घड्याळाच्या दिशेनेच बरोबर ज्या दिशेने फिरते त्याच दिशेने करंट चाललाय, विद्युतधारा चालली आहे. तर हे वालं जे टोक आहे सोलेनॉइडचे, ह्या बाजूचं टोक म्हणजे ही वाली जी सरफेस आहे त्या कॉइलची, इकडची जी पृष्ठभाग आहे, तो कोणत्या ध्रुवाचं काम करेल? दक्षिण ध्रुव. हे बघा, हे, हा, तर हे दक्षिण ध्रुव बनतं. कोणतं ध्रुव? इकडचं ध्रुव. तेच इथे तुमच्या आकृतीमध्ये दिसते ना, आकृती काय केले पुस्तकामधले, हे दिसते, ही वायर दिसते आलेली, ही वायर जी वरून ती अशी गोल गोल बघा घड्याळाच्या दिशेने गुंडाळली. चला मी तुम्हाला आकृती काढून दाखवते. मी आता आकृती कशी काढते, इमॅजिन करायचंय तुम्ही. तसं मी दाखवलं तुम्हाला हे हातामध्ये घेऊन, पण तरी पण थोडस इमॅजिन करा, कल्पना करा, आणि मग तुम्हाला अजून जास्त चांगलं समजेल. बघा काय करतोय आपण आता. हे आपलं राईट, हे आपलं काय आहे, हा कार्डबोर्ड आहे. तर आता मी नीट बघा मुलांनो काय करते, मागून वायर घालवते, कळते, आणि मग ती अशी मागून वायर घालवून मग इकडे आणली, मग इकडे मागे जाणार, परत इकडून येणार. कळते कसं कसं गोल गोल चाललंय आपलं मुलांनो? हो, नाही काय तर बोला रे. आणि मग हा पुढे खाली येणार, आणि ह्याच्यामध्ये आता आपण काय करतोय, ह्याच्यामध्ये आपण लावतोय हे पहिलं तर ही आपली बॅटरी, परत हा आपला स्विच, आणि हे आपलं रिओस्टॅट. तर आपली नेहमीची आकृती आहे, हे तीन गोष्टी फिक्स आहेत मुलांना. हे बघ, तर हे आपलं रिओस्टॅट आहे म्हणजे आरएच. बॅटरीला आपण ई की आहे ही, तर की म्हणजे स्विचला आपण की साठी इंग्लिशमध्ये की नाव देतो, आणि बॅटरीला आपण ई नाव देतो. ठीक आहे, तर इथे प्लस, इथे मायनस, आणि आपला हा असं करंट चाललाय. बघा आता बघा, हा करंट मागून असा पुढे येतोय, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये असा करंट चाललाय, घड्याळाच्या दिशेने चाललाय करंट, बरोबर आहे. हे बघा, इकडून परत हा इकडे आला, परत हा इकडे आला, परत ना मुलांनो काय चाललंय. तर मग हा
घड्याळच्या दिशेने चाललाय म्हणून हे आपलं काय बनेल, साऊथ पोल. म्हणजे काय बनेल, हे बनेल दक्षिण ध्रुव, इकडचं बनेल उत्तर ध्रुव. कारण इकडून बघितलं तर ह्या बाजूने जर आपण बघा, ह्या बाजूने डोळा लावून इकडून आपण जर बघितला, आता मी दाखवलं ना इकडचं इकडे फिरवलेलं होतं, तर आपण जर इकडून बघितला तर करंट काय होणार आहे, तर करंट होणार आहे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वाहणार आहे. दिसेल करंट असेल आपल्याला करंट उलट्या बाजूने जाताना, बरोबर आहे. असा उलट्या बाजूने जाताना दिसेल आपल्याला करंट. आणि म्हणून मग हे वालं पोल काय काम करेल, उत्तर ध्रुवाचं काम करेल. म्हणून मग म्हणतो, हा मग आठवतोय मुलांना आपलं जे साधं जे पट्टीवालं मॅग्नेट असतं, हे साधं पट्टीचं मॅग्नेट, त्याच्यामध्ये पण तर असंच होतं ना. त्या दिवशी आपण बघा पहिल्या पिरियड मध्ये म्हणून बघा चुंबकांच्या प्रॉपर्टीज आपण बघितलेल्या होत्या. चुंबक तुकडे केल्यावर काय होईल, चुंबकाला हवेमध्ये धाग्याने बांधल्यावर लटकल्यावर काय होईल, चुंबकीय रेषा कशा निर्माण होतात, हे सगळं म्हणून रिव्हिजन केलेली आपण. तर बघा मग हे चुंबक काय आहे आपलं नॉर्मली पट्टीवालं चुंबक, त्याच्यामध्ये 2 ध्रुव असतात, नॉर्थ आणि साऊथ. आणि त्याच्या कशा अशा बलरेषा, विद्युत चुंबकाच्या ज्या बलरेषा बनतात त्या अशा बनतात, तुम्ही केलेलं होतं 6वीच्या क्लास मध्ये वगैरे केलेलं होतं हे, राईट. सेम टू सेम इथे पण तसंच होतंय मुलांना. ह्या अशा ज्या आहेत त्या बलरेषा बनतात, हे बघा. तर आणि आतून सरळ, म्हणजे बाहेरून ती गोल गोल आहे अशी. आता मी बोलणार इथे असं थोडस ड्रॉ करून दाखवते, पण खूप साऱ्या बनतात. ठीक आहे, खालून अशी तुमच्या पुस्तकामध्ये बघा दाखवलेली ऑलरेडी आकृती. पण ह्या बलरेषा एकमेकांना छेदत असतात, छेदतील काय होईल, वेगवेगळ्या दिशेमध्ये काम करतात असं त्याचा अर्थ निघेल, मग ते चुकीचं आहे. ठीक आहे, तर ह्या अशा बलरेषा बनतात. मग आता ह्या बलरेषाची दिशा बघा मुलांना काय आहे. बलरेषा ज्या आहेत, तुम्ही जर नीट बघितलं तर आकृतीमध्ये बघा, अॅरो दिसतोय कुठून कुठे चाललाय. नॉर्थ कडून त्या साऊथ कडे जातात, उत्तर ध्रुवापासून निघून दक्षिण ध्रुवाकडे जातात आहे. आणि आतमध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्या सगळ्या रेषा समांतर आहेत आणि साऊथ कडून नॉर्थ कडे चाललेत. आणि काल हेच आपण सेम टू सेम केलेलं की नाही, कॉइलच्या बरोबर केंद्रस्थानी आठवते ना तुम्हाला, हा बलरेषा ज्या होत्या त्या अशा सरळ सरळ गेलेल्या होत्या, ते इकडून पण आल्या चुंबकीय रेषा इकडून, आणि हे साऊथ पडलेलं होतं आणि नॉर्थ, आठवतंय. सेम तसंच चाललंय इथे पण. कळते, इमॅजिन होतंय तुम्हाला मुलांना. बघा आता मी एक काम करते, तर ही आपलं ते सोलेनॉइड आहे, आणि समजा मग ह्याला ती मी बांगडा आतमध्ये घालते ते कॉइल सारखं दाखवण्यासाठी. तर अशा खूप साऱ्या इमॅजिन करा तारेने बनवलेल्या. तर काय होतं आता, चुंबकीय रेषा कशा बनतात बघा, अशा इकडे माझ्या बाजूला आहे, आता तुमच्या बाजूने असे जातोय करंट, तर माझ्या बाजूला काय नॉर्थ पोल आहे, म्हणजे इकडून आतमध्ये घुसून इकडून निघून हे असं येतंय. मॅम रेंजचा लय प्रॉब्लेम.
मुलांनो, हॅलो, तुम्ही माझं कुठपर्यंत ऐकलं? माझा आवाज येतोय? येस मॅम. येतोय मॅम. बहुतेक मी डिस्कनेक्ट झालेली, मला आता मी बघितलं तिथे जॉईन नावचा ऑप्शन येत होता परत. बरं, माझं कुठपर्यंत ऐकलं मग तुम्ही? मॅम इथं तरी इंटरनेट नाही, आपल्या आपणच रिजॉईन करावं लागलं पुन्हा. आपल्या आपणच लेफ्ट झाले मी तर. अच्छा, कोणी मग ऐकलंय बेटा? सांगा ना कुठपर्यंत ऐकलं. रोशनी, श्रद्धा, तुम्ही तरी सांगा. अभिषेक. मी एवढं एक्सप्लेन करत होते. बरं ठीक आहे, चला मी परत एकदा रिपीट करते शॉर्ट मध्ये. तर मी हे सांगत होती, तर हे गुणधर्म बघा इथे पुस्तकामध्ये दिलेले आहेत. मला वाटतं आता 2-3 मिनिटच झाले असतील, कारण मी आताच तर जस्ट स्क्रीन शेअर केलेली. हा अभिषेक, बोल बेटा. हा, तर बघा, हे नाद कुंतलाचे गुणधर्म हे पट्टी चुंबक गुणधर्मांच्या एकदम सेम टू सेम असतात. हा पहिला मुद्दा येईल. दुसरं आपल्याकडे काय बनते? हा बेटा. माझा उद्या सायन्सचा पेपर आहे, पार्ट. अच्छा, बरं ठीक आहे. पार्ट 1 आहे. हो मॅम. अच्छा ठीक आहे बेटा, ठीक आहे. चल मग लक्ष देऊन ऐक. हा बेटा. तुम्ही पेपर मध्ये बांगला घालून दाखवा. अच्छा, तिथपर्यंत बघितलं. हा, म्हणजे जास्त मिस नाही झाले तुमचं. हा, मग मी तेच सांगत होते की मग हे वायर मधून करंट गेल्यावर हे चुंबकीय क्षेत्र कसं बनतं? इथून आतमध्ये जाते, इकडून बाहेर निघते, परत आतमध्ये जाते. तर ऍक्च्युली सोलेनॉइड म्हणजे नाद कुंतलाच्या आतमध्ये ज्या रेषा आहेत त्या एक समांतर रेषा आहेत. मग तेच एकमेकांना समांतर आहेत, म्हणजे कोणती फील्ड आहे ती? चुंबकीय क्षेत्र कसं आहे? एक समान चुंबकीय क्षेत्र आहे. इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात? युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. युनिफॉर्म म्हणजे एक समान, चुंबकीय म्हणजे मॅग्नेटिक, आणि फील्ड म्हणजे क्षेत्र. तर आपल्या गावाला जी जमीन असते बघा, त्याला पण फील्ड म्हणतात, है ना? तर की चुंबकीय क्षेत्राची तीव्रता पोकळी सर्वत्र सारखी असते, म्हणजेच नाद कुंतलातील चुंबकीय क्षेत्र एक समान असते. आता जस्ट मी जे एक्सप्लेन केलं. आता इथे ह्यांनी एक्स्ट्रा मूवी दाखवलेले नाहीयेत मुलांनो पॉइंट्स, पण मी क्विकली ते तुम्हाला सांगते, कारण ते खूप इझी आहेत. काय आहेत? तर पहिलं आपण काय बघितलं की ही कशाचे समान आहे? हे चुंबकीय क्षेत्र मुलांनो कशाचे समान सांगा? कशाच्या समान आहे? चुंबक पट्टीच्या समान आहे की नाही? चुंबक पट्टीचे जसं चुंबकीय क्षेत्र बनते तसंच सेम टू सेम बनते. हे पहिला गुणधर्म की हे चुंबक पट्टीच्या समान आहे. दुसरं, आपल्याला दक्षिण व उत्तर ध्रुव मिळते, म्हणून आपण सध्या नुसतं फक्त एनर्जी घेते. तिसरं आपण काय बघितलं? चुंबकाच्या आतमध्ये हे नाद कुंतलाच्या आतमध्ये कशी आहे? एक समान. काय आहे? एक समान चुंबकीय क्षेत्र बनते, बरोबर आहे?
चुंबकीय क्षेत्र जे आहे ते एक समान बनते, एक समान चुंबकीय क्षेत्र बनते. तर हा सध्या तुमच्या पुस्तकात हे 3च गुणधर्म दिले. चौथा गुणधर्म आपण काय लिहू शकतो, जो काल पण लिहिलेला, बी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आय, समानुपाती, म्हणजे चुंबकीय क्षेत्र, चुंबकीय बलरेषा पण ह्याच्यातून किती करंट घालवते, किती विद्युत धारा घालवते त्याच्यावर अवलंबून आहे. ही विद्युत धारा आपण वाढवली की मग हे तीव्रता. अजून 5वा मुद्दा तुम्ही काय लिहू शकता माहिती मुलांना, नीट ऐका. आता बघा मी ह्याच्यासाठी तुमचं डोकं किती चालतंय, तुमचं डोकं किती चालतंय बघूया. आता मी काय करते मुलांनो, की माझ्याकडे जी एवढी मोठी लांब वायर आहे ना, आता मी काय करणार आहे, ह्या वायरीच्या नुसत्या बघा हा मी किती 1 2 3 सेम जागा तेवढीच ठेवली आहे, मी जेवढी कुठं आहे माझी जागा तेवढीच ठेवली. आता काय केलं, नुसते ह्याला 3 टर्न्स घेतलेत, मी 3 वेळाच गुंडाळले आणि ह्याच्यातून आता करंट घालवला. बघा हा, आता ह्याच्यामुळे चुंबकीय बलरेषा बनणार आहे. ही झाली पहिली अट. आता दुसऱ्या केसमध्ये मी काय केलं, आता 3 टर्नच्या ऐवजी मी आता घेते 6 टर्न घेतले असे. हा, टोटल असे 6 टर्न घेतले मी. आणि आता त्याच्यामुळे काय झालं, तेवढ्या जागेत गुंडाळल्यावर आपोआप मग माझी वायरीची जी गुंडाळणी एकमेकांच्या जवळ जवळ आले ना, ते टर्न्स गुंडाळलेलं होतं. आणि मग आता परत सेम तेवढाच करंट मी पास केलाय, तेवढ्याच अँपियरची विद्युतधारा मी पास केली. आता सांगा मग हे जे विद्युत बलरेषा आहेत त्या कोणत्या केसमध्ये जास्त तीव्र असतील, तीव्रता कशात जास्त असेल, म्हणजे हे बी कशात जास्त असेल, नुसते 3 वेळा गुंडाळल्यावर जास्त असेल की 6 वेळा गुंडाळल्यावर जास्त असेल, तेवढ्याच जागी 6 वेळा. है ना, सिंपल गोष्ट आहे. मग हे पण आहे तुम्हाला, म्हणजे काय, बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, म्हणजे ते समानुपाती, कशाला आपण किती वेळा त्याला गुंडाळलंय भागिले लांबी, बर का, कारण लांबी पण मॅटर करते. आता समजा मी काय केलं, हे जे माझा पुठ्ठा आहे ह्याचा डबल केला आणि परत त्याला 5 वेळा गुंडाळलं, तरी त्याने मग विद्युत बला चुंबकीय बलावर काय फरक नाही पडणार. का बरं, कारण तुमची लांबी वाढवली ना. कमी जागेत जेवढे जास्त टर्न्स, कमीच्या कमी जागेत, म्हणजे लाईनीची जी गुंडाळणी जेवढी जवळ जवळ असेल, चिटकून चिटकून जेवढी असेल तेवढे जास्त काय बनणार आहे, आपलं मॅग्नेटिक फील्ड बनणार आहे. कसं लिहिले आपण, किती वेळा गुंडाळलं, म्हणजेच हे एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स, किती वेळा गुंडाळलं त्याच्याशी समानुपाती आहे आणि लांबीच्या व्यस्तानुपाती आहे. का बरं, आता हा जो सोलेनॉइड आहे ह्याला मी कट करून अर्धाच बनवलं, त्याच्यात गुंडाळलं तर काय होईल, अजून तीव्रता वाढेल ना. म्हणून सोलेनॉइडची लांबी जेवढी कमी तेवढं जास्त चुंबकीय बलरेषा जे आहे ते जास्त तीव्रते बनतील. इझी. तर हे 4थी आणि 5वी प्रॉपर्टी खूप महत्वाची आहे, जी तुम्हाला तुमच्या पुस्तकात नाही दिली आहे, पण तुम्हाला पुढे जाऊन सायन्स घ्यायचे असेल, डॉक्टर इंजिनिअरिंग एक्झाम द्यायचे असतील, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या. ठीक आहे, तर टोटल आपण किती गुणधर्म बघितले, 1 2 3 4 आणि 5. आणि इथे हे एन कोणतं बनतं आणि एस कोणतं बनतं ते पण डिटेल मध्ये नाही दिले, ते मी तुम्हाला सांगितलं. ज्या बाजूने विद्युतधारा घड्याळाच्या दिशेने वाहते तोच एस बनणार बर का मुलांनो. आणि ज्या बाजूने घड्याळाच्या उलट्या दिशेने विद्युतधारा वाहते तो काय बनणार आहे, आपला नॉर्थ पोल बनणार आहे, म्हणजे उत्तर ध्रुव बनणार आहे. आता मी इथे काय केलेलं, म्हणजे मी वायर कशी गुंडाळते ते खूप महत्वाचं पडते बरं का मुलांनो, इथे दिशा काढायला. आता मी काय केलेलं होतं, वायर काय केलेली, मागून पुढे आणलेली, अशी खालून जर येत असेल आपला करंट तर वायर मागून पुढे आणलेली, तेव्हा कुठे जाऊन घड्याळाच्या दिशेने वायर गुंडाळली मी, घड्याळ फिरण्याच्या दिशेने, घड्याळाच्या फिरण्याच्या दिशेने करंट येत होता, म्हणून इकडे जो माझा लेफ्ट हँड आहे तिथे साऊथ पोल बनलं, दक्षिण ध्रुव बनलं, आणि राईट साईडला काय बनलं, उत्तर ध्रुव बनलं. पण आता समजा मी वायर सरळ गुंडाळली मुलांनो, हे बघा अशी वायर मी सरळ गुंडाळली, तर ऍक्च्युली सरळ गुंडाळल्यावर, हे अशी सरळ गुंडाळल्यावर मी ज्या बाजूने बघते करंट तर मात्र उलट्या दिशेने गेला ना घड्याळाच्या, बघा असं उलटा गेला ना. तर हे पोल, मग माझ्या बाजूचं पोल आता काय बनेल, नॉर्थ पोल बनेल, आणि तुमच्या बाजूचं साऊथ पोल बनेल. कळते. म्हणून वायर कुठल्या बाजूने गुंडाळतोय आणि वायर ज्या बाजूने गुंडाळे त्याच्यामुळे विद्युत धारा कोणत्या दिशेने वाहते त्याच्यावर ते डिपेंड असेल की दक्षिण ध्रुव कोणतं बनेल आणि उत्तर ध्रुव कोणतं बनेल, नॉर्थ पोल कोणता बनेल आणि साऊथ पोल कोणता बनेल.
ठीक आहे. तर ह्याच्यावरती आता प्रश्न कसा येऊ शकतो की नीट बघा, बघा, नाद कुंतलातून जाणाऱ्या विद्युत धारेमुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म लिहा. नोट करा हा प्रश्न. नाद कुंतलातून जाणाऱ्या विद्युत धारेमुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म लिहा. हा बघा, गुणधर्म दिलेला आहे वर्ड. इंग्लिश मधून काय होईल? राईट कॅरेक्टरिस्टिक्स. फक्त ह्याच्या समोर लिहायचे राईट कॅरेक्टरिस्टिक्स. राईट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट इन अ सोलेनॉइड. सोलेनॉइड मधून करंट चाललोय, विद्युत धारा चालली, त्याच्यामुळे जी मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच जे चुंबकीय क्षेत्र बनणार आहे त्याच्यातून म्हणजे त्याचे जे आहे ते तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच गुणधर्म द्यायचे. इझी. आता हा जो आहे मुलांनो 3 मार्काला हा प्रश्न येऊ शकतो. आकृती पण खूप महत्वाची आहे. आकृतीला काही मार्क्स दिले जातील आणि हे जे 1 2 3 जे 3 गुणधर्म तुम्ही जे तुमच्या पुस्तकामध्ये ते लिहिणार आहेत त्याचे मार्क्स दिले जातील. आता मी जे 2 एक्स्ट्रा हे वाले जे गुणधर्म सांगितलेत ना, की करंट वाढवल्या, विद्युत धारा वाढवली की चुंबकीय क्षेत्राची तीव्रता वाढेल. परत आपण गुंडाळलेली नंबर्स जो आहे, जो किती वेळा गुंडाळलाय तो नंबर वाढवला, आकडा वाढवला की चला 4 ऐवजी 10 वेळा गुंडाळलं तर त्याने पण काय होईल? त्याने पण काय होईल? आपल्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता वाढेल. आणि जर आपण लांबी वाढवली तर क्षेत्राची तीव्रता कमी होईल. लांबी त्या सोलेनॉइडची कमी केली तर चुंबकीय क्षेत्राची काय होईल? तीव्रता वाढेल. लांबी कमी केली की तीव्रता वाढेल. ठीक आहे. तर हे जे 2 एक्स्ट्रा पॉइंट आहे हे पण तुम्ही एक्झाम मध्ये वेळ असेल तर लिहू शकता. तुमची टीचर उलट अजून जास्त खुश होईल की तुम्हाला पुस्तकाच्या बाहेरचं पण येतंय. ठीक आहे. चला आता पुढचा पार्ट आपण चालू करूया. हा होईल आपला करून चुंबकीय क्षेत्रात विद्युत धारा वाहून नेणाऱ्या विद्युत वाहकावरील बल. फोर्स ऍक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे इथे काय करतोय माहितीये का मुलांना? आपला समजा हे नॉर्मली की नाही, माझं असं मानूया की हा माझ्या हातामध्ये जो पेन आहे ना, हा जो पेन आहे ना मुलांनो, हा माना की हा बनला आहे लोखंडाचा बनला असं घेऊयात आपण. ठीक आहे. लोखंडाचा बनलाय. मी काय केलं? दोन्ही बाजूला अशा वायर जोडल्या आणि आपण ती वायर कशाला कनेक्ट केली? हेच 3 गोष्टी. बॅटरी म्हणजे आणि आपलं करंट कमी जास्त करायचं. तर हे नॉर्मल कंडक्टर इथे आपला जसं स्ट्रेट कंडक्टर होता तसंच काम करेल हा वाला, है ना? पण आता मी एक्स्ट्रा काय करते माहितीये? हा जो माझा रॉड आहे लोखंडाचा, त्याला आता मी तो लोखंडामधून विद्युत धारा गेल्यावर तसं पण हा स्वतःच चुंबक बनणार आहे की नाही? तर हे ऑलरेडी जे चुंबक बनणार आहे त्याच्यातून विद्युत धारा घालवल्यावर त्याला मी अजून एका दुसऱ्या चुंबकाच्या मध्ये ठेवणार आहे. दिसते हे तुम्हाला? हे हॉर्शू मॅग्नेट. हॉर्शू मॅग्नेटला काय नाव दिलंय ह्यांनी? नाल चुंबक. हा, नालच म्हणतात. त्या घोड्याची नालच असते, बरोबर. तर त्या घोड्याच्या नालीसारखं दिसणारं चुंबक म्हणून त्याचं आहे नाल चुंबक नाव. कळतंय मुलांना काय केलंय? आता बघा मी काय करते. साधं आहे, स्टेप बाय स्टेप बघूयात. इट्स व्हेरी व्हेरी सिम्पल. काय करतोय आपण? तर आता मी काय घेतलं? एक समजा मी काय घेतलेलं आहे? रॉड घेतला. हे आता जसं पेन दाखवलं तसाच असा एक रॉड घेतला मी. ठीक आहे. आता हा रॉड पूर्ण अशा वस्तूचा बनलेला आहे की ज्या वस्तूमधून आपली विद्युत धारा वाहू शकते. ठीक आहे. मग आता हा रॉडला मला हवेत लटकत ठेवायचंय म्हणून आपण काय करतोय? रॉडच्या एका बाजूला जी वायर बांधली आहे आणि इथे दुसऱ्या बाजूला आपण जी वायर आहे ना त्याला आपण एका स्टँड वरून असं अडकावून खाली घेतलं. इथे पण स्टँड वरून अडकावून. आता ते सगळं मी स्टँड वगैरे नाही ड्रॉ करते, पण तुम्ही असं इमॅजिन करा की स्टँडला अडकवते. मग ही वायर ही अशी खाली आली आणि ही वायर ह्या दुसऱ्या वायरीचं टोक इथे पण असं खाली आलं समजा.
ठीक आहे. आता मग जसं मगाशी केलेलं तसंच ह्याला पण आपण काय जोडणार आहे, एक बॅटरी, इथे स्विच आणि इथे रिओस्टॅट, आपला करंट कमी जास्त करायला. इझी कळते मुलांनो? फक्त आता काय केले आपण, रॉडच घेतलाय. मग तुम्ही म्हणत असाल ते रॉड तर स्ट्रेटच कंडक्टर आहे, वेगळं काय आहे इथे? वेगळं आता हे आहे की ह्या रॉडमुळे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे चुंबकीय क्षेत्र ह्याच्या अवतीभोवती निर्माण होणार आहे. असं गोल गोल चुंबकीय क्षेत्र निर्माण होईल ना, आता जसं आपलं झालेलं तसं सोलेनॉइड सारखंच हा रॉड पण असेल. तर मग आता आपण काय करणार आहे, त्या मध्ये लटकवलंय त्याच्या जवळ एक खूप स्ट्रॉंग वालं हॉर्शू मॅग्नेट. हॉर्शू मॅग्नेट म्हणजेच ते घोड्याच्या नालीसारखं नाल चुंबक ते घेऊन येणार आहे. 1 मिनिट. ठीक आहे. ह्याच्यामध्ये असं ठेवलं, त्याच्या तोंडाच्या मध्ये असा तो फ्रीली लटकेल. समजा हा नॉर्थ आहे आणि हा समजा हा साऊथ आहे. हा नॉर्थ आहे आणि हा काय साऊथ आहे. तर मुलांना काय होतं, जसं मग आपण ना स्विच ऑन करून अशी जशी विद्युत धारा वाहायला लागेल ना, समजा आता हे ए आहे आणि हे बी आहे, तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे ह्याची स्वतःच एक चुंबकीय क्षेत्र बल असेल आणि याचं आपण बघितलं की कुठून कुठपर्यंत जातं. हे एस कडून त्याची दिशा काय असेल, अशी असेल ह्या चुंबकीय रेषांची दिशा. कारण चुंबकीय रेषा नेहमी एस सरळ ज्यावेळी जातात त्या नेहमी एस कडून एन कडे जातात. आपण हे मगाशी पण बघितलं, एस कडून एन कडे जातात. तर मग इथे चुंबकीय बलाची दिशा काय आहे, अशी खालून ते वर. आणि इथे आपण काय केलंय, ह्याला थोडस आतमध्ये वाकडं, म्हणजे असं ऑलमोस्ट त्याला लंब परपेंडिक्युलर लंब दिशेमध्येच ठेवलेलं आहे. मग ही दोन्ही बल जे आहेत मुलांना काय होतं, एकमेकांशी ते भिडतात. दोन्ही बल एकमेकांवर काम करतात आणि त्याच्यामुळे मग काय होतं माहितीये, हा रॉड लिटरली असा हालायला लागतो. आता इमॅजिन हे करा की माझे हे दोन जे बोट आहेत, मी स्टॉप शेअर करते, मी दिसते तुम्हाला क्लिअरली? चला हे बेस्ट Yes. राहील. हा, तर हे जे आहे ना, हे समजा माझे हे जे हात आहे माझा हा वाला, हे हॉर्शू मॅग्नेट आहे. ठीक आहे. तर खाली साऊथ आहे, वरती नॉर्थ आहे. खाली अंगठा साऊथ आहे, वरचं जो बोट आहे ते नॉर्थ आहे. तर आता हा मी रॉड ठेवला ज्याच्यामधून करंट वाहतोय हवाला. तर मग जसं आपण ना स्विच ऑन करणार मुलांनो, तुम्हाला माहिती हा रॉड जो आहे हा असा नीट बघा, हा तुमच्याकडे तरी जाणार असा, म्हणजे घड्याळाच्या दिशेने फिरणार, तुमच्याकडे येणार, किंवा तो माझ्या दिशेने गोल फिरणार, घड्याळाच्या उलट्या दिशेने गोल फिरणार. कळतंय? या तर तुमच्या बाजूने, या तर घड्याळाच्या सरळ दिशेने किंवा उलट्या दिशेने. म्हणजे लिटरली तो असा गोल 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 फिरत राहायला लागतो जर आपण करंट त्याच्यामधून चालू केला तर. आता ह्याच्यासाठी पण नियम आहे. तो राईटला कधी जाणार, म्हणजे घड्याळाच्या अशा सरळ दिशेने कधी फिरणार आणि घड्याळाच्या वाकड्या दिशेने असं कधी फिरणार. कळते मुलांनो? तर तो नियम आता आपण बघणार आहोत. आता ह्याच्यासाठी तुम्हाला तुमची चांगली कल्पना शक्ती वापरायची आहे. नीट बघा आता ती कल्पना शक्ती कशी वापरायची. आपण एक काम करूयात, थांबा. ह्याचं टोक कुठे गेलं? बरं ठीक आहे, समजा मी दुसरा पेन यूज करते मुलांना. आता हा जो पेन दिसतोय बघा, इकडे ह्या पेनाचं जे झाकण आहे त्याला आपण ए नाव देऊयात आणि ह्याला जे दुसरी बाजू आहे त्याला बी नाव देऊयात. आता इथे दोन गोष्टी आहेत मुलांना, दोन दिशा आहेत. एक तर ह्या रॉड मधून कुठल्या दिशेला करंट चाललाय आणि दुसरं काय आहे, आपण जे हॉर्शू मॅग्नेट ठेवलंय त्याचा साऊथ नॉर्थ कुठे, वर नॉर्थ आहे, साऊथ खाली कुठे आहे. तर अशा टोटल माहिती 4 केसेस बनतात आणि त्याचा तक्ता मी तुम्हाला इथे बनवून देते, जो तुमच्या शाळेच्या पुस्तकामध्ये बहुतेक नाही. आणि तो तक्ता तुम्ही पाठ केला ना, तुम्हाला आपोआपच समजेल. काय आपोआपच समजेल की काय चाललंय नक्की, काय करायचं आहे आपल्याला. मग मी कोणती स्क्रीन शेअर केली?
बघा काय करतोय आता आपण, आकृती आहेच तुमच्या समोर. आता आपण तक्ता बनवूया. तक्ता बनवल्यावर लवकर पाठ होईल आपलं. हे जे 4 केसेस आहेत ना, 4च केसेस आहेत, ते लवकर पाठ होतील. आपण पहिले काय घेऊयात बघा. अधिक करंट कुठून चालला, आपण अधिक करंटची दिशा घेऊयात मुलांना. नीट बघा करंट कुठून चाललेला आहे, दक्षिणेकडून उत्तरेकडे. नाही, करंट 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 बघा. आधी आपण काय केलेलं आहे, करंट चाललाय 1 पासून, बरोबर. ए टू बी आपली करंटची दिशा आहे, बी कडे चाललाय. आणि आपल्या ह्याची काय दिशा आहे, खालून वरती. तर आपला हा कुठे ठेवलाय, हा असं लिहूयात आपण, एस खाली किंवा हा असं लिहूयात, नॉर्थ वरती लिहूयात. एन वरच्या बाजूला वरती आहे. वरती लिहिलेलं ना मुलांना, ज्या बाजूला एन असतो त्याच बाजूला आपली चुंबकीय दिशा आहे, चुंबकीय रेषांची बल रेषांची दिशा आहे. म्हणून एन वरती आहे म्हणजे आपलं चुंबकीय बल पण काय आहे, वरती आहे. आता इथे बघा मुलांनो, ह्याला आपण नाव देऊयात बी, एफ नाव देऊयात ह्याला. हा, एफ फॉर मॅग्नेटिक फील्ड. एफ ची दिशा वरती आहे. करंटची दिशा, आय ची दिशा इकडे दिसते तुम्हाला, आय, राईट. मग अच्छा ह्याला बीच नाव देऊया, थांबा. हा, किंवा बी बा नाव देऊ शकता, एफ नाव देऊ शकता. आणि आता मग हा आपला पेन कुठल्या दिशाने फिरेल त्याला आपण नाव देऊयात एम, मोशन. मोशन म्हणजे तो कुठल्या दिशेला मूव्ह करणार आहे, किंवा म्हणजे क्लॉकवाईज फिरणारे, अँटी क्लॉकवाईज फिरणारे, त्याच्यासाठी मग आहे आता हा फ्लेमिंग्सचा डाव्या हाताचा नियम. काय होणार आहे नक्की, तर बघा इथे दिलं असेल, दिसतोय हा फ्लेमिंग्सचा डाव्या हाताचा नियम, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. राईट हँड रूल झाला आपला उजव्या हाताचा अंगठ्याचा नियम, तर आपला लेफ्ट हँडचा रूल आहे. तर लेफ्ट हँडचा रूल पण खूप सोपा आहे. बघा काय आहे ना, एक आहे चुंबकीय क्षेत्राची दिशा. चुंबकीय क्षेत्राची दिशा आपण दाखवते, ही वाली इंडेक्स फिंगर म्हणतात, ठीक आहे. परत विद्युत धारेची दिशा आपण मोठ्या अंगठ्याने म्हणजे मोठ्या मधलं जे आपलं बोट आहे त्यात लांब असतं त्याने दाखवतो. मग आता इथे जर तुम्ही बघितलं ना, आपल्या आकृतीनुसार बघा आता मुलांना, आता आकृतीनुसार मी काय करते, तर माझं कुठल्या दिशेला फिरणार आहे ते तुम्हाला कळेल. तर हे काय आहे माझी, ही काय आहे माझी चुंबकीय क्षेत्राची दिशा, तर्जनी. आणि माझा करंट बघा मुलांना असा चाललाय, दिसतोय, असा चाललाय करंट, इकडे चाललाय. हे माझा अंतर कुठे दाखवते, कोणत्या दिशेला फिरला, असा फिरते, राईट. म्हणजे हा जो माझा करंट होता कसा फिरला होता, तुमच्या बाजूला गोल फिरेल, क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजेच कशा फिरेल, घड्याळाच्या दिशेने. कळते, कळते मुलांनो काय करतोय आपण. आपण हे मोशन कुठल्या दिशेला होणार आहे, तर घड्याळाच्या दिशेने. म्हणजे ह्याला मी शॉर्ट मध्ये लिहिते सी. सी म्हणजे क्लॉकवाईज, ठीक आहे. नाहीतर CLK लिहूया त्याला, CLK म्हणजे क्लॉकवाईज. कळतंय. आता ह्याच्या बिलकुल उलट केल्यावर काय होईल, आता एन ला आपण काय करतोय, खाली. एन काय आहे, खाली आहे. आता मग काय होईल, आता बघा, आता परत हाच फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल वापरायचा आहे. आता चुंबकीय क्षेत्र आहे खाली आणि दिशा मी तीच ठेवली बघा. करंट कुठे चाललाय, इकडून बी कडेच चाललाय. माझा हात दिसतोय ना मुलांनो, राईट. आणि मग माझा अंगठा आता बघा कसा फिरणार आहे, असं घड्याळाच्या असा फिरणार आहे. कोणत्या बाजूला फिरतोय माझा अंगठा, हे बघा असं केल्यावरती. तर जो पेन आहे आता असा फिरेल बघा, हा असा होता आधी, आता काय केलं, उलटा केला. तर कोणत्या अंगठ्याची दिशा कोणत्या बाजूला बघा, इकडे अशी दिसते दिशा, राईट. तर तो कुठे फिरेल, क्लॉकवाईज. इथे होता त्यावेळी तो कसा फिरलेला होता, घड्याळाच्या दिशेने. घड्याळाच्या दिशेने होता की घड्याळाच्या विरुद्ध दिशेने होता, हा इकडे. अच्छा मुलांनो थांबा, हे आपण इकडे घेतलेलं, राईट. तर मग हा असा फिरत होता घड्याळाच्या दिशेने, राईट. आता काय होईल, हे खाली गेल्यामुळे हा काय फिरेल, घड्याळाच्या कोणत्या दिशेने फिरेल, आता उलट्या दिशेने फिरेल,
ठीक आहे, घड्याच्या उलट्या दिशेने फिरेल. मग इथे काय लिहिणार आपण? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने हा फिरेल. बरोबर आहे. आता आपण काय करतोय? आता आपण जो करंट आहे तो आता बी मधून ए मध्ये चाललाय. आता करंटची दिशा अशी नाहीये, करंटची दिशा अशी आहे. इकडून असा करंट येऊन इकडून चाललाय, समजा हा असा चाललाय. आणि आता परत नियम लावायचे बघा. आता आपलं करंटची दिशा इकडे आहे, बरोबर आहे. आणि आपल्या ह्याची दिशा आता हा एन वरतीच ठेवला आपण, म्हणून बघा ही इंडेक्स फिंगर जो आहे माझा ध्रुव दाखवणारा तो वरतीच आहे आणि करंट असा चाललाय. तर हे बघा कुठे फिरते, असं कोणत्या दिशेला फिरते? माझ्याकडे येते की ते तुमच्याकडे आहे? माझ्या बाजूने दाखवते, राईट. प्रत्येक मोशन माझ्या बाजूने दाखवते. आणि जर आपण हे उलट केलं, आता काय केलं, हे इकडेच पाहिजे, तर माझा हात बघा असा उलटा होईल ना मुलांनो. करंटची दिशा तर हीच आहे, पण आता काय झालं, एन खाली असल्यावर आणि आता बघा हे तुमच्याकडे दाखवते. म्हणजे काय होईल, जर रॉड असा सरळ असेल तर पहिल्या केसमध्ये तो माझ्याकडे येईल आणि दुसऱ्या केसमध्ये तो तुमच्याकडे जाईल. म्हणजे ह्याच्या बिलकुल विरुद्ध. सुरुवातीला हिते काय फिरणार? घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरेल, कळते. हिते जे आलेलं आता हिते येईल आणि हिते घड्याळाच्या दिशेने फिरेल, तो हिते येईल क्लॉकवाईज, कळते. आता हीच ऑब्झर्वेशन तुमच्या पुस्तकामध्ये दिलेत की नाही माहिती नाही मला. हा, एवढं डिटेल मध्ये नाही दिले मुलांना जेवढं मी सांगितलंय तुम्हाला. हा बघा, इथे फक्त एवढंच दिलेलं आहे. प्रयोगांती हे स्पष्ट करता येते की जेव्हा विद्युत धारेची दिशा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब असते तेव्हा हे बल सर्वात जास्त असते. एकमेकांना लंब असतील ना, हे विद्युत धारा, हे वाला विद्युत धारा आणि हे, तर त्यावेळी जो हा फिरतोय ना मुलांना पेन, जर लंब असतील तर हा पेन जास्त फिरेल, लंब नसतील तर हा पेन थोडासाच फिरेल. म्हणजे अँगल जो आहे तो, जो कोण ज्या कोणातून तो फिरणार आहे तो कोण सगळ्यात जास्त मॅक्सिमम कधी आहे? ज्यावेळी विद्युत धारा आणि हे चुंबकीय बल जे हॉर्शू मॅग्नेटमुळे काम करते, लाल चुंबकामुळे जे हे आपण दुसरे चुंबकीय क्षेत्र निर्माण केलेले ते एकमेकांना त्यांची दिशा परपॅन्डिक्युलर म्हणजे लंब असेल, त्यावेळी जास्तीत जास्त तुमचा जो रॉड आहे हवेमध्ये लटकतोय तो हलेल, असं ते सांगतं. कळते तुम्हाला? आता हिते काय केले मुलांना माहितीये का? हिते ह्यांनी जे आहे ना, मी जे आडवं पेन दाखवलेलं होतं फक्त त्याला काय स्ट्रेट इथे दाखवले बघा. इथे ए घेतलाय आणि काय केले ह्यांनी, ए घेतलाय, इथे बी घेतलाय. अच्छा, ही साधी वायरच ह्याला रॉड बनवले. ती वायर मग माहितीये अशी हालत असेल ती राईट लेफ्ट, म्हणून ह्या बघा इथे डॉटेड लाईन दाखवलेलं आहे. आणि इथे ह्यांनी ते हॉर्शू मॅग्नेट जे आहे ते आडवं ठेवलंय, असं ठेवलंय त्यांनी, आणि ही अशी वायर दाखवली. म्हणजे मी दाखवले तसंच आहे, फक्त मी ह्याला हे असं केलं, ह्याला उभं केलं, ह्याला आडवं केलं. ऍक्च्युली हे जास्त सोपं आहे समजायला, मी जे एक्सप्लेन केलंय ते तुम्हाला. ते मग राईट लेफ्ट हलते आपली ही रॉड, असा राईट लेफ्ट हलतो किंवा फिरतो, कळते. ठीक आहे, तर हे पण थोडं वाचा. जास्त ह्याच्यामध्ये लिहिण्यासारखं तसं काही नाहीये. विद्युत धारेची दिशा उलट म्हणजे खालून अशी केली तर बी या स्थितीत येते, म्हणजेच तारेवरील बलाची दिशा चुंबकीय क्षेत्राच्या आणि विद्युत धारेच्या दिशांना लंब दिशेने आहे. इथे चुंबकीय क्षेत्राची दिशा एन कडून एस कडे अशी आहे. अच्छा, इथे जे दाखवले ती एन कडून एस कडे अशी आहे. तर या प्रयोगातून दिसून येते की जेव्हा चुंबकीय क्षेत्रामध्ये विद्युत धारा विद्युत वाहकातून जाते तेव्हा त्या वाहकावर बल निर्माण होते, म्हणजे तेच त्या रॉडवर बल निर्माण होते आणि ते बल काय होतं, हलायला, म्हणजे तो रॉड हलायला लागतो. आणि विद्युत धारेची दिशा जर उलट केली तर बलाची दिशा ही उलट होते. आणि चुंबक जर बरोबर उलट केला, म्हणजे उत्तर ध्रुवाच्या जागी दक्षिण ध्रुव असा उलटा केला आणि दक्षिण ध्रुवाच्या जागी उत्तर ध्रुव आणला तर काय होईल, मग तेच तेव्हा पण त्याची जी आहे ती दिशा उलट होणार आहे. म्हणजे इथे फक्त तुम्हाला एक्सप्लेन केले. हा, इथे दिसते तुम्हाला, पहिले असं ठेवलं, ए असं एका बाजूला इकडे खेचली जाते वायर,
आणि दुसऱ्या बाजूला इकडे सी कडे खेचली जाते, ते त्यांनी इथे प्रयोगामध्ये दाखवलं. हा फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल खूप महत्वाचा आहे. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायला विचारू शकतात. फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम सांगा किंवा लिहा. इंग्लिशमध्ये स्टेट फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. तर हे तर्जनीवर काय दाखवतं, ह्याच्यावर काय दाखवतं मधल्या बोटावरती, तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. तर इंग्लिशमध्ये सांगू तर मिडल फिंगर हा वाला जो आपला सेंट्रल फिंगर रिप्रेझेंट डायरेक्शन ऑफ करंट, इंडेक्स फिंगर रिप्रेझेंट डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, चुंबकीय बल रेषांची दिशा, अँड thumb represent motion or force acting on the conductor, force F. ठीक आहे. मोशन किंवा फोर्स आपण त्याला म्हणू शकतो. तर आता तुम्ही ह्याला काय करा ना मुलांनो, हे बघा हा आपला जो फिंगर आहे त्याला तो आयच मधला सेंट्रल फिंगर, ही विद्युत धारेची दिशा त्याला बीच नाव द्या म्हणजे कन्फ्युजन नाही होणार. आणि ह्या तिघांना जो परपेंडिक्युलर आपल्याला मिळतोय त्याला आपण नाव देऊ शकतो फोर्स. कुठल्या दिशेने त्याच्यावर बल काम करते किंवा कुठल्या दिशेने मोशन होतंय, एम फॉर मोशन, तो फिरतोय, तर FBI. तर आपल्या फिंगरवर आपण जर लिहिलं तर मुलांनो, आपण मधल्या फिंगरवरती काय लिहिणार, हे जे मोठं वालं फिंगर आहे त्याच्यावरती काय लिहिणार, लिहा तुम्ही पण, म्हणजे एक्झाम मध्ये पण लक्षात राहील तुमच्या. हे आय. ठीक आहे. मिडल आपलं सेंट्रल फिंगर आय, इंडेक्स फिंगर काय आहे, मॅग्नेटिक फील्डची दिशा म्हणजे बी आय, आणि हे एफ अंगठा काय दाखवते, कोणत्या दिशेला फिरणारे मोशन. ठीक आहे. समजलं आज काय शिकलोय आपण मुलांनो. तर आज आपण 2 टॉपिक कंप्लीट केले. तर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सोलेनॉइड, करंट कॅरिंग सोलेनॉइड, आणि फोर्स ऍक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर. करंट कॅरी करणारा जो रॉड आहे ऑलरेडी त्याला मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं की तो कसं काम करतो, कसा हालतोय. आणि तुम्हाला माहिती आहे ह्याच्यावरतीच पुढचे 2 टॉपिक आहेत जे खूप महत्वाचे आहेत. आपण आता जो हा फॅन फिरतोय ना मुलांना डोक्यावर, त्याच्यामध्ये हा फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम वापरलेला आहे. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. आपण त्याला वापरतोय ऑलरेडी. खूप महत्वाचे हे लागलेले शोध आहेत ज्याच्यावर आज पण आपली कामं चाललेली आहेत. ठीक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आपण ही जी इलेक्ट्रिसिटी चालली आहे ती इलेक्ट्रिसिटी जनरेट पण ह्याच फ्लेमिंगच्या रूलने केलेली आहे. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल यूज करून ही विद्युत धारा बनवलेली आहे, ज्या विद्युत धारेमुळे आज आपण हे आपल्याला लाईट मिळते, फॅन आहे, हे इंटरनेटद्वारे आपण एकमेकांशी कनेक्ट करतोय. कळतंय. चला तर आता आपण उद्या तर सॅटर्डे, उद्या तर क्लास नसेल आपला, तर डायरेक्ट पुढच्या आठवड्यातच भेटू. तर छोटे छोटे 2 टॉपिक आपले राहिलेत ह्या धड्यामधले, इलेक्ट्रिक मोटर आणि जनरेटर. ते मोटर आणि जनरेटर जे आहे ते आपण आता नेक्स्ट क्लासमध्ये बघूयात. फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम वगैरे. वा, अजून चांगलंच लांब दिलाय तुमचा हा चॅप्टर. काय काय अजून एक्स्ट्रा टॉपिक दिलेले आहेत, म्हणजे अजून 2 ते 3 पिरियड जातील ह्या धड्यासाठी. चला काय हरकत नाही. तर ते आपण नेक्स्ट वीक मध्ये जसा आपला क्लास असेल तसं आपण कंटिन्यू करू. ठीक आहे. होमवर्क काय आहे, आज जे शिकवले ते चांगलं वाचून त्याला पाठ करा एक्झामसाठी. ठीक आहे. गुणधर्म लिहा आणि पाठ करा त्याला. चालेल. चला तर ठीक आहे मुलांनो, समजले सगळ्यांना, हो नाही काहीतरी बोला. रोशनी, श्रद्धा, अभिषेक. चालेल. ठीक आहे. चला तर आता आपण नेक्स्ट वीक मध्ये भेटू. ऑल द बेस्ट एक्झाम.